नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. लग्नाची बेडी या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सावी आणि विनायक हे बाहेर सुंदर असे रोपटे कुंडीमध्ये लावत असतात. तर विनायक म्हणतो की सावी, तू मला सुद्धा हे रोपटे लावण्यासाठी शिकव ना गं. सावी म्हणते की अरे विनायक दादा, अगदी सोपं आहे. असं घ्यायची माती आणि ते झाड असे लावायचे. तेव्हा विनायक विचारतो की सावी, तुला हे कोणी शिकवले? तेव्हा सावी म्हणते की मला माझ्या आईने शिकवले. आणि सावी ते झाड लावल्यानंतर त्या कुंडीवर माझे बाबा लवकरच येणार हा शब्द सुद्धा लिहिते. तेव्हा लगेच विनायक म्हणतो की सावी, तू येथे सुद्धा का लिहिले बाबा लवकरच येणार? तेव्हा सावी म्हणते की अरे विनायक दादा, माझी आई मला सांगत असते की चांगले विचार केल्यानंतर चांगलेच घडत असते. तर विनायक म्हणतो की मग तू तर तिकडे कधी येणार असे त्या झाडावर लिहिले होते आणि आता येथे लवकरच येणार असे का लिहिले? ते खरे सुद्धा होत असते. तेव्हा विनायक म्हणतो की हो सावी, तुझं एकदम बरोबर आहे. कारण आश्रमात जेव्हा मी होतो ना, तेव्हा मला सुद्धा असे वाटायचे की माझे खरे आईबाबा मला केव्हा भेटतील, म्हणून मला लगेच खरे आईबाबा भेटले. सावी म्हणते की बघ ना विनायक दादा, असेच घडत असते. विनू म्हणतो की सावी, तुझ्या बाबांना भेटण्यासाठी मी पप्पाकडे खरंच प्रार्थना करेल. तेव्हा सावी खुश होते आणि विनू, तू खरंच माझा बेस्ट फ्रेंड आहे असे खुश होऊन बोलते. सावी म्हणते की चल आपण ही कुंडी उचलू आणि त्याच्या जागेवर तिला ठेवून येऊ. तेव्हा ते दोघांच्या हाताने ती कुंडीला धरतात आणि बाजूला घेऊन जायला निघतात. तेवढ्यात काकूही काही कामानिमित्त राजश्री आणि ऋतुजा यांच्याबरोबर बोलत चाललेली असते. तेवढ्यात लगेच सावीचा धक्का काकूला लागतो आणि ती कुंडी जोरात खाली पडते आणि फुटली जाते आणि काकूच्या त्या साडीवर पूर्ण चिखल उडला असतो. तेव्हा मात्र काकू ही सावीवर भयंकर चिडते. दिसत नाही का तुला, व्यवस्थित चालता येत नाही का? तेव्हा सावी म्हणते की यामध्ये माझी एकटीची चूक नाही, तुमची सुद्धा चूक आहे. कारण तुम्ही सुद्धा मला धक्का दिला, तुमचे लक्ष नव्हते माझ्याकडे. काकू म्हणते की आगाऊपणे उत्तर मला तू देऊ नको आणि तुझ्याशी बोलण्यामध्ये मला वेळ सुद्धा नाही. म्हणून ती डॉक्टर सिंधूला आवाज देते. डॉक्टर सिंधू लवकरच बाहेर या असे मोठ्या आवाजात ओरडत असते. राजश्री म्हणते की आओ वहिनी, जाऊन द्या, लहान आहे ती. तेव्हा राजश्रीला काकू गप्प बसवते आणि सिंधूला आवाज देतच असते. सिंधू बाहेर येते, काय झाले असे विचारते. तेव्हा काकूही रागानेच म्हणते की आपल्या मुलीचे प्रताप बघा. तेव्हा सिंधू ही काकूच्या साडीकडे आणि त्या कुंडीकडे बघते. सावी म्हणते की आई, माझी काही चूक नाही आणि ह्या मोठ्या आजीचे सुद्धा लक्ष नव्हते. मी जी कुंडी आहे ती घेऊन जातच होते विनायक सोबत. तेव्हा मात्र लगेच मोठी काकू म्हणत असते की जास्त आगाऊने बोलू नको. तेव्हा ऋतुजा म्हणते की आगाऊ आईची आगाऊ मुलगी. सिंधूला राग येतो. तेव्हा काकू लगेच सावीच्या गालगुशा धरत असते. सिंधू जोरात ओरडते तर विनायक सुद्धा ओरडतो. तर लगेच काकू म्हणत असते की तू विनायक आतमध्ये जायचे, जर आतमध्ये गेला नाही तर मी ह्या आगाऊ मुलीला घराच्या बाहेर काढेल. विनायक रागाने काकूकडे बघतच असतो आणि सिंधू सुद्धा. तर विनायक खाली मान घालून आतमध्ये निघून जातो. तर लगेच काकू म्हणते की बघितले का तुझ्या मुलीने किती नुकसान केले ते? तेव्हा काकू म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिली गोष्ट, माझी मुलगी कधीही केव्हा खोटं बोलत नाही आणि ती कधी कुणाचे नुकसान सुद्धा करत नाही. आणि तिसरी गोष्ट, सावीच्या बोलण्यावरून ती खोटं सांगते असे मला नक्कीच वाटत नाही. तेव्हा लगेच काकू म्हणते की हो का, इतका विश्वास आहे का तुझ्या मुलीवर? कायम माझी मुलगी करत असते. तेव्हा सिंधू म्हणत असते की आपण हा विषय नाही वाढवला तरच चांगले होईल, कारण सावीची यामध्ये काही चूक दिसत नाही. तेव्हा लगेच ऋतुजा म्हणत असते की काय ग, मग आपण दुसऱ्याच विषयावर बोलू की सावी ही कुणाची मुलगी आहे? कायम माझी मुलगी करत असते, मग कोण आहे तिचे बाबा? तर सिंधू रागाने ऋतुजाकडे बघू लागते. सिंधू म्हणते की मी तुमच्या या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी बांधील नाही आणि का उत्तर देऊ मी? तर ऋतुजा म्हणते की आम्हाला तर उत्तर देऊ शकत नाही, परंतु ह्या सावीला तर माहिती आहे का तिचे बाबा कोण आहे ते? तेव्हा सिंधू म्हणते की आम्हाला काही एक संबंध नाही तुम्हाला उत्तर देण्याचा. तेव्हा काकू म्हणत असते की मी तुला या घरामध्ये काही नियम लागू केलेले आहे, त्यामुळे तू माझ्या घरातील माणसावर ओरडू शकत नाही आणि ते नियम तुझ्या लक्षात आहे की नाही की लक्षात आणून देऊ? तेव्हा लगेच सिंधू म्हणते की काही गरज नाही, माझ्या प्रत्येक गोष्ट लक्षात आहे. आणि एक गोष्ट तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा की मी इथे माझ्या मर्जीने नाही राहत, तुमच्या नातवाचा इलाज करण्यासाठी येथे आले आहे. मिसेस रत्नपारखे यांनी आग्रह केला, मला सुद्धा या घरामध्ये राहण्याची इच्छा नाहीच. सिंधू
म्हणते की विनायकच्या उपचाराचे मी काही पैसे घेत नाही आणि आज तुम्ही माझ्या मुलीशी जे काही वागलात ना ते परत जर वागला तर माझे सुद्धा परिणाम वेगळे होतील। तेव्हा काकू म्हणते की अशा शब्दात तू माझ्याशी कधी बोलायचा प्रयत्न करू नकोस आणि माझ्या नातवाच्या उपचाराचे राघवने तुला ब्लँक चेक दिला होता, तो चेक तू फाडून टाकला तेव्हा सिंधूला ते चेक फाडल्याची आठवण होते, म्हणून तू माझ्या नातवाचे उपचार काही फुकट करत नाही। तू स्वाभिमान जो चेक फाडला ना त्याला स्वाभिमान नाही तर दुराभिमान म्हणतात, म्हणून परत माझ्या नातवाच्या उपचाराचे पैसे मी घेतले नाही आणि भाडे तुला द्यावेच लागेल असे कोणत्याही गोष्टी तुम्हाला परत बोलायच्या नाही आणि भाडं तुला द्यावेच लागेल। भाडं भरायचे नसेल तर लगेच या घरातून चालती हो असे काकू सिंधूला म्हटल्यानंतर सिंधू लगेच आतमध्ये जाते आणि काही चेक ती घेऊन येते। तेव्हा लगेच ऋतुजा म्हणत असते की वा वहिनी वा, या सिंधूचा मास्तर फक्त तुम्हीच उतरू शकतात। राजश्री म्हणते की ऋतुजा काय बोलतेस, म्हणून सिंधू 30,000 रुपये रोख काकूच्या हातामध्ये देते आणि परत मी फक्त विनायकला शब्द दिला म्हणून येथे राहते, नाहीतर तुमचा आणि माझा काही एक संबंध नाही, म्हणून परत माझ्या मुलीला आणि माझा अपमान करताना एकदा विचार करत जा। सिंधू सावीला हाताला धरते आणि आतमध्ये घेऊन येते। सिंधू सावीवर खूपच रागवते। सावी म्हणते की आई हाताला खूप त्रास होतो, सोड ना ग। तर सिंधूला खूप वाईट सुद्धा वाटते आणि तिच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते आणि भूतकाळात जी काही गोष्ट घडली त्यामध्ये फक्त माझ्या एकटीचीच चूक होती का, या लोकांच्या मनामध्ये माझ्याविषयी किती राग भरलेला आहे। तेव्हा सावी म्हणते की आई प्लीज तू रडू नको, मी परत असे काही करणार नाही आणि ती मोठी आजी इतकी रागवली म्हणून तू रडतेस ना। सिंधूला खूप वाईट वाटते आणि ती लगेच सावीला प्रेमाने मिठी मारते। सिंधू मनात विचार करत असते की कसे सांगू बाळा तुला, हे घर तुझ्या हक्काचं घर आहे, ही माणसं सुद्धा आणि ती आजी सुद्धा तुझीच। आता तू तुझ्या बाबांच्या अगदी जवळ आहे, परंतु मी हे सत्य दोघांना सुद्धा सांगू शकत नाही। तेवढ्यात विनायकचा मंगेशचा कॉल आलेला असतो आणि लगेच सावी मंगेश मामाचा व्हिडिओ कॉल घेते। तेव्हा सावी म्हणते की मंगेश मामा बघणारे, या घरातील ती मोठी आजी आहे ना विनायकची, ती कायम आईवर चिडत असते आणि आई सारखी रडत असते, तू तिला समजाव ना। तेव्हा लगेच मंगेश विचारतो की विनू कसा आहे आणि तो आता काय करतो, त्यामुळे तू आता विनायकसोबत खेळण्यासाठी जा, मी आईबरोबर बोलतो। तेव्हा सिंधू ही सावीकडून फोन घेते आणि सावी ही बाहेर खेळण्यासाठी निघून जाते। तेव्हा मंगेश सिंधूला म्हणतो की जेव्हा इकडे ही सिंधू होती ती वेगळीच होती आणि तिकडची सिंधू वेगळीच आहे। येथील सिंधू ही गुलाबरावला म्हणजे गुलाबराव सारख्या गुंडाला सुद्धा तिने मागे खेचले आणि आता जी सिंधू आहे ना ती वेगळीच आहे, त्यामुळे माझी सिंधू कुठेतरी हरवलेली आहे आणि तिला मी शोधण्याचा प्रयत्न करतो। तेव्हा सिंधू हसायला लागते। तेव्हा मंगेश म्हणत असतो की सापडली ती सिंधू आणि कधीही तुझी पॉवर बँक ही तुझी बॅटरी डाऊन होत असल्यानंतर नक्की कनेक्ट करत जा। तर सिंधू आणखीनच हसते आणि विनायकमध्ये जो बदल होत चाललेला आहे ना तो हसून ती मंगेशला सर्व सांगत असते। त्यानंतर मधू आणि राघव हे बाहेर शॉपिंगसाठी गेलेले असतात, काही विनायकचे औषध आणायचे असतात, तर ते घरी येतात। राजश्री म्हणते की मधू तुझ्याकडे माझं एक काम आहे, तू चल। तेव्हा मधू म्हणते की राघव तू ही औषधं सिंधूच्या रूममध्ये सिंधूकडे नेऊन दे। तेव्हा राघव ती देण्यासाठीच येत असतो। तेवढ्यात लगेच इकडे सिंधू ही हसतच मंगेश बरोबर बोलत असते। राघवला खूप राग येतो आणि तो रागाने सिंधूकडे बघत असतो। तर सिंधू म्हणते की मंगेश मी तुला नंतर फोन करते। मंगेश म्हणत असतो की अगं गावातील लोक सर्व विचारतात की सिंधू डॉक्टर कुठे गेला आहात आणि ते कधी केव्हा येतील, त्यांना उत्तरं देऊ देऊ मी पूर्णपणे थकलो। तेव्हा सिंधू म्हणते की मंगेश मी तुला नंतर कॉल करते। राघव रागाने आपल्या रूममध्ये येतो। मधू म्हणते की काय रे राघव काय झाले। तेव्हा राघवला राजश्रीला जे वचन दिलेले असते ते आठवते आणि राघव लगेच मधूला हाताला धरतो आणि आरशासमोर बसून तिच्या गळ्यामध्ये तो हार विकत घेतलेला असतो तो घालत असतो आणि हा हार तुला खूप सुंदर दिसतो असे तो मधूला म्हणत असताना सिंधू त्यावेळी तेथे येते आणि राघव म्हणत असतो की खरंच खूप सुंदर दिसते। तर मधू मनात म्हणत असते की खरंच या क्षणाची किती दिवसाची मी आतुरतेने वाट बघत होते आणि हा हार गळ्यातून काढूच नाही असे मला वाटते। तेवढ्यात सिंधू हे सर्व ऐकते। तेव्हा सिंधूला वाईट वाटते आणि ती लगेच बाहेर निघून येते आणि ती स्वतःला म्हणत असते की सिंधू स्वतःला आवर, सावीनी जर तुला अशा मूडमध्ये बघितले तर तू तिला काय उत्तर देशील आणि तू विनायकची ट्रीटमेंट झाल्यानंतर लगेच येथून निघून जाणार आहेत, कसलाही विचार करायचा नाही असे ती ठरवते आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये मधूने जी अंगठी विकत घेतलेली असते ती
सिंधूला देण्याचा प्रयत्न करते तेव्हा लगेच सिंधू ही राघव समोर सांगत असते की तुम्ही मला जी अंगठी दिली होती ती मी त्या पेढीच्या दुकानदाराला विकली आणि त्यातून काही पैसे घेतले। तेव्हा तीच अंगठी मधुताईंनी विकत घेतली। तेव्हा लगेच मधू म्हणत असते अंगठी तू स्वतःहून विकली, तुला जर लागत असली तर ती मी परत तुला देते। तेव्हा राघव म्हणतो की काही गरज नाही त्याची, त्या अंगठीवर फक्त तुझाच हक्क आहे। सिंधूला आणखीनच वाईट वाटते।